नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. तुम्हाला जर कालसर्पदोष सांगितलेला असेल, अनेक लोकांच्या कुंडलीमध्ये कालसर्पदोष असल्याने ते त्रासदायक असतात. या दोषामुळे त्यांना मानसिक ताण येतो, चिडचिड होते, कठोर परिश्रम करूनही त्याचे फळ मिळत नाही. कालसर्पदोषाच्या शांतीसाठी तुम्हाला शांती करणे, एवढा खर्च येईल, तो उपाय करा, हे तोडगा करा, याच्यामध्ये तुम्ही फसत चाललेले आहात. तर हे 1.5 ते 2 मिनिटं लागणारे फक्त 5 ते 6 ओव्यांचे स्तोत्र दररोज म्हणायला सुरुवात करा. कोणत्याही सोमवारपासून सुरुवात करा किंवा अगदी ज्या दिवशी तुम्ही हा व्हिडिओ बघताय, ज्या दिवशी तुमचं मन तुम्हाला सांगतं की मला हे स्तोत्र म्हणायचं आहे, त्या दिवसापासून म्हणायला सुरुवात करा. सर्वात उत्तम वेळ हे स्तोत्र म्हणण्याची सकाळचा ब्रह्ममुहूर्त आणि सायंकाळी म्हणजे संध्याकाळचा प्रदोष काळ. तर या स्तोत्राचं नाव आहे शिवपंचाक्षर स्तोत्र, जे सुरुवातीला मी थोडंसं तुम्हाला म्हणून दाखवलेलं आहे. इतकं सुंदर हे स्तोत्र आहे, हे म्हणताना सुद्धा तुम्हाला खूप छान वाटेल. आणि दररोज 1 वेळाच नाही, तुम्ही 11 वेळा, 21 वेळा, 51 वेळा किंवा याही पेक्षा जास्त वेळा तुम्ही हे स्तोत्र दररोज म्हणू शकता. जो भगवान शिवशंकर यांच्या मंदिरामध्ये दररोज या स्तोत्राचे पठण करतो, तो शिवाचे पुण्यमय जग प्राप्त करतो आणि शिवासोबत आनंदाने राहतो. दररोज शिवपंचाक्षर स्तोत्राचे पठण केल्याने मनात चांगले विचार येतात, नकारात्मक विचार दूर होतात. डिप्रेशन असेल, वाईट विचारांचा त्रास असेल, रात्री झोप येत नसेल, तर हे सुद्धा त्रास हळूहळू कमी होतात. या स्तोत्राचा नियमित जप केल्याने, हे स्तोत्र नियमित म्हटल्याने आध्यात्मिक उन्नतीला प्रोत्साहन मिळते. हे स्तोत्र तुम्हाला अध्यात्म, ज्ञान आणि सत्याकडे प्रेरित करते. शिवपंचाक्षर स्तोत्राचे पठण केल्याने शारीरिक आणि मानसिक आजार बरे होतात. ते तुमचे शरीर आणि मन शुद्ध करतं आणि तुम्हाला निरोगी ठेवतं. या स्तोत्राचे पठण करून मोक्ष मिळवता येतो. शिवपंचाक्षर स्तोत्राचे दररोज पठण केल्याने संपत्ती आणि कीर्ती सुद्धा वाढते. शिवपंचाक्षर स्तोत्राचे नियमित पठण केल्याने घरात सुख, शांती आणि आनंद वाढतो. शिवपंचाक्षर मंत्राचा जप करणाऱ्या व्यक्तीला सर्व प्रकारच्या सिद्धी प्राप्त होतात. दररोज शक्य नसेल तर महाशिवरात्री, शिवरात्री, प्रदोष किंवा प्रत्येक सोमवारी या स्तोत्राचे पठण करणे अत्यंत शुभ आणि फलदायी मानले जाते. अगदी 2-3 सोमवारच्या आतच याचे चांगले अनुभव तुम्हाला बघायला मिळतील आणि दररोज जरी तुम्ही हा स्तोत्र म्हणायचा म्हटलं तर याचे खूप चांगले रिझल्ट जे आहेत ते तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये बघायला मिळतील.